डिसिजन जर क्लोज असला तर पंचच फक्त घेऊ शकतो, यावरती लक्ष असू द्या दोन्ही संघ. पहिला सामना पाहत आपण. दमदार स्पर्धा. अच्छा, या स्पर्धेचा फायनल डे पाहता आपण. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये पहिला सामना पाहतो आपण. एका साईडला खरड संघ त्याच्या आगेच फाईट करत असताना संघ पाहतो आपण डाऊलपाडा संघ. चांगली स्पर्धा. आई गावदेवी चषक पर्व पहिलं पाहता आपण. दमदार स्पर्धा. ट्रॉफ्या पाहता आपण. चमचमत्या ट्रॉफ्या. आदरणीय पाहता आपण मेन पंचाच्या माध्यमातून पाहता हरेश आणि त्याच्या मात्र नॉन स्ट्रायकरला पंच पाहता आपण मचिंद्र. हे दोन्ही पंच पाहता आपण जोडल्या गेल्यात आमच्यासोबत. चला पंच लगेच स्टार्ट करायच्या म्हटलं जातं ना. बापू गाड्या सोडा आपण. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिला गोलंदाज हरेशचा वापर केलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज बायकरमॅन आशिष. आशिष मात्रेला पाहता आपण. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. चांगली स्पर्धा. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झाला आशिष. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. हो, पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं. पहा स्वतः गोलंदाज आलाय चेंडूवरती. चेंडू अडवलाय, स्टॉप केलाय. तोपर्यंत मात्र एकच धाव. एका धाबीच्या मदतीने श्री गणेशा झालाय खरड संघाचा. अकाउंट ओपन झालाय. स्ट्राईकच्या एका धाबीच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. जर्सी क्रमांक 21 कमबॅक फलंदाज. डावकरी हाताचा फलंदाज. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. पहा चॅनेलला ना तुम्ही MTC ओमसाई MTC या चॅनेलला तुम्ही म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा आपण. त्यानंतर तुम्हाला आपल्याला लगेचच लिंक येईल. पुन्हा एकदा सज्ज झालाय. दुसरा चेंडू फेकण्यासाठी. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. थोडीशी पाहतो आपण. हो हो, काय सांगायचं आहे गड्याला. सुरुवातच केली आलेल्यात बेकार. दोन धावा. या दोन धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. सुरुवात मात्र दमदार केली या दोन्ही फलंदाजाने. पहा फलंदाजा ना जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतोय तेव्हा मात्र एकच प्रश्न असतोय. पहिला चेंडू मात्र बॅटला लागू द्या. हो हो, या वेळेस मात्र काय थोडासा चेंडू मात्र डीप राहिला. लाईन थोडीशी बॅटची थोडीशी अतली कडा आणि त्यानंतर विकेट किपरने चालाकी दाखवली. या पहिला झटका क्रमांक लागतोय आई गावदेवी खरड या संघाला. थोडासा डीप राहिला होता चेंडू. वेगाने बॅट फिरवली मात्र थोडासा डीप राहिला. बॅटची थोडीशी हलकीशी कडा आणि त्यानंतर मात्र विकेट किपरने चालाकी. पहिला गडी गारज झालाय. पहिला आद्रा पहिली साडेसाती निष्ठ पनवती अपशगुन. पहिलं लपडं पाठीमाग. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्माचा फॅन ऋतिक मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. छोटा केतन मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. चांगली फटकेबाजी करायची. पहिलाच षटक सुरू असताना पहिल्या षटकाचा विचार केला. तिसऱ्या चेंडूवरती मात्र गडी गारज झालाय. चौथा चेंडू मात्र पुन्हा एकदा फेकेल. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला हरेश. पुन्हा एकदा सज्ज. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू.
उडवलाय चेंडू, भरपूरच लांब जाईल का हा प्रश्न पडलाय. वा काय शतरक्षण केलाय. वा शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर मात्र चेंडू स्टॉप केलाय. तोपर्यंत मात्र या एकच धाव मिळेल. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय टोटल, जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय आशिष म्हात्रे बायकरमॅन. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, उडवलाय चेंडू. हा प्रश्न पडलाय, जाईलच लांबच लांब. हाय हँडसम रामदेव बाबा पतंजली षटकार. षटकार षटकार काय फटका होता आणि फटकामध्ये नजाकत होती, ताकद सुद्धा तेवढीच होती. का म्हटलं जातोय बायकरमॅन आमदार चषकामध्ये बाईक बाईक पटकवणारा हा खेळाडू पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आशिष म्हात्रे ऑन द फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पण सुरुवातीला गोलंदाजाचा दबदबा राहिला होता. जसा आशिष स्ट्राईकला आलाय तसा मात्र फेकून दिलाय. मोठा फटका पाहतोय आपण. षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्यात. एक गडी बाद. ही गावदेवी संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. बॅट चेंज केली जाते मैदानाच्या आतमध्ये. या षटकाचा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल पाहत आपण 3 चेंडू मात्र चांगले फेकले होते. 4 चेंडू मात्र योग्य त्या टप्प्यावरती हातले होते. त्यानंतर मात्र 5व्या चेंडूवरती मोठा फटका. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. टोटल पाहता 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आई गावदेवी खरड संघ. हो डीप राहिलाय जसा टप्पा पडलाय तोसा डीप राहिलाय चेंडू. 5 षटकार आल्यानंतर कमबॅक केला या गोलंदाजाने. पहिला षटक संपलाय आणि पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आई गावदेवी संघ जाऊन पोहोचलाय एक गडी बाद 10 या आकड्यावरती. यानंतर सामना मात्र पाहता आपण अंबे त्यांच्या विपक्ष अंबरनाथ गाव हे दोन्ही संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहत आपण. पहिला सत्र संपला तर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं. आपण पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपला गेला. टोटल पाहिली आपण जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती एक गडी बाद. नवीन गोलंदाज सज्ज झाला. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती हर्षद या गोलंदाजाचा वापर केलाय. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज छोटा केतन म्हात्रे जर्सी क्रमांक 45. केतन म्हात्रे सारखी मात्र फलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. चांगली धावसंख्या मित्रमने जमा केली आहे पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज पंचांचा. हो पाहिलं गेलं मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. नासका चेंडू नरकातला चेंडू. भगनी भागोदरी भगमासी भगबुगे होमबट सहा. वाईट चेंडू. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतो आपण. विकेट किपरच्या माध्यमातून थोड्याशा चुका झाल्यात. म्हणजे 1+1 या 2 धावा म्हणजे काय सांगायचं. याल खई झोंबली काय हेडली झोंबली काय समजना गड्याला. याच्यावरून आता निंबू उतरावा लागेल गड्या. काय सांगायचं आहे. नको जीव झाला याचा. आल्या सुरुवात केली गड्याना. काय सांगायचं आहे. कोणाचा तोंड बघला काय माहिती. बिना पायल के बजे घुंगरू छम छम छम. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज आशिष. हो चांगला चेंडू. थोडासा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. एकच जाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती.
चांगली स्पर्धा पाहतो आपण, दमदार स्पर्धा. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो, खोलात टाकला होता, खोदून काढलाय चेंडू. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा कॉल केलाय का हा प्रश्न पडलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला, जसा चेंडू हातामध्ये आलाय तसा फेकून दिलाय बॉलर यांकडे. एकच धाव. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाज बायकरमॅन आशिष म्हात्रे. हो हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगला चेंडू. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. डॉट चेंडूची सांगा. पाच चांगला. सुरुवातीला 2 चेंडू मात्र खराब टाकले, त्यानंतर मात्र चांगल्या लेंथ वरती चेंडू फेकत असताना गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा हर्षदा गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो, चांगला फटका पाहतो. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क जुळला नाहीये, तोपर्यंत मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. दुसरा षटक मार्गस्थ असताना टोटल जाऊन पोहोचलाय. आई गावदेवी खरड संघ 16 या आकड्यावरती 1 गडी बाद. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज छोटा केतन म्हात्रे, जर्सी क्रमांक 45. बाहुबली फटके मारावे लागतील या फलंदाजाला. हो हो, पुन्हा एकदा लो फुल टॉस होता. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला, वेगाने आलाय चेंडू, उचललाय. काय क्षेत्ररक्षण झालंय मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. आणि 17 का खतरा बाई किसके लिए बनेगा मैदान के अंदर. चांगला सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एका साईडला पाहतो आपण आई गावदेवी खरड संघ. हो हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय, वेगाने बीट करेल. यावेळेस मात्र चांगला फटका पाहतोय आणि थोडीशी मिस फिल्डिंग पाहिली आपण. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय दमदार चौकार. या चौकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. 21 धावा पाहतो आपण स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये टोटल पाहिल्या आपण 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिल्या थोड्याशा 11 धावा खर्च केल्यात. आणि त्यानंतर पाहतो आपण तिसरा गोलंदाज कोण येईल मैदानाच्या आतमध्ये, हा प्रश्न पडला आता संघनायकाला. चांगली स्पर्धा पाहतो आणि पहिलाच सामना मात्र रंग स्थितीमध्ये निर्माण झालाय. चांगली धावसंख्या मात्र मैदानाच्या आतमध्ये जमा करत असताना एका साईडला पाहतोय आपण आशिष म्हात्रे, त्याच्या सोबतीला फलंदाज ऋतिक पाहतो आपण छोटा केतन म्हात्रे. आणि यानंतर गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्क वरती 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज भावेशचा वापर केलाय. हो हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. हा प्रश्न पडलाय. हा चेंडू मात्र खराब. गोलंदाजाला वॉर्निंग दिली आहे. यानंतर मात्र चेंडू उडवला. हो हो, यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवला, जाईल सीमा रेषा बाहेर. हँडसम रामदेव बाबा पतंजली षटकार. छोटा केतन मात्र ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. वाह, काय फटका. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचला. स्कोर कार्ड पाहतो आपण 28 याकडे 28 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. लाईन मिस केले. मी तर म्हणेन स्वतःवरती नाराज आहे. एकच धाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल पाहत आपण 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आई गावदेवी खरड संघ. चांगली स्पर्धा पाहत आपण. आई गावदेवी चषक पाहत आपण. पर्व पहिलं. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस वरती फुल टॉल उचल केलाय आशिष म्हात्रेला. असा चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. षटकार. पहा, फुल टॉस पद्धतीचा चेंडू ना आशिष म्हात्रेसाठी. हा चेंडू मात्र जाईल निश्चितच मैदानाच्या बाहेर. चांगला फटका पाहिला आपण. थोडासा महागडा ठरतोय आता भावेश.
पुन्हा एकदा सज्ज झालाय भावेश. टायकेनं फलंदाज सज्ज झाला आशिष. बायकरमॅन हो हो पाहिला गेला तर हा चेंडू मात्र खराब. बीमर चेंडू असेला. पहिलाच वॉर्निंग दिली होती गोलंदाजाला आणि त्यानंतर मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली आपण. खराब चेंडू. नो चेंडू पाहतो आपण. पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. त्याला बीट करून जाईल चेंडू. एक टप्पा घेत चेंडू जाय सीमा पार. हा येतोय दमदार चौकार. जाऊन पोहोचलाय 40 आकड्यावरती. चांगली धावसंख्या. या षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय भावेश. त्याचा एकमेव कारण मात्र अशाच थोडासा आक्रमक रूप धारण केला आशिषने. तुटून पडला या गोलंदाजावरती. चांगली फटकेबाजी. हो हो पुन्हा एकदा खोलात टाकला होता. हो हो काय क्षेत्ररक्षण केलं जातं या ठिकाणी. मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू खूप अडवणं अवघड असतोय. त्याच प्रकारे मात्र भावेशने प्रयत्न चांगले केले. डॉट चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगलाच मात्र विचार केला ना सुरुवातीला थोड्याशा दाबा खर्च जरूर केला भावेशने. त्यानंतर पहिला आपण कमबॅक करत असताना या चेंडूवरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झाला आशिष मात्रे. हो हो पुन्हा एकदा पाहिला गेला तर हा चेंडू. हो हो यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. काय सांगायचं आहे गड्या. नको जीव झालाय. तोपर्यंत मात्र ह्या दोन धाबेच्या मदतीने पाहतो आपण. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लागला गेलाय तब्बल 1 गडी बाद. 42 आकड्यावरती जाऊन पोहोचला ही गावदेवी खरड संघ. चला स्पीडअप करा आपण. शेवटचा षटक शिल्लक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये किती धाबा जमा करेल हा प्रश्न पडला आता. दोन्ही फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक आणि आशिष मैदानाच्या आतमध्ये केलं असताना आशिषने चांगल्या धावसंख्या मी तर म्हणेन चांगली फटकेबाजी केली आहे. त्याच्या सोबतीला पाहतो आपण ऋतिकने चांगली फटकेबाजी केली आहे. ऋतिकच्या बॅटमधनं एक षटकार पाहिलाय. गोलंदाज सज्ज झालाय. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज सूरजचा वापर केलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये किती धाबा जमा करेल हा प्रश्न पडलाय. आणि त्यानंतर दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल. आंबे संघाच्या संगणकाला आणि त्यानंतर मात्र त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना अंबरनाथ गाव या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचा. हो हो कोलात टाकला होता. खोदून काढलाय. खुरपून मारेला खुरप्या शॉट. चेंडू जाईल ऑफ द पार. माइट इट. रामदेव बाबा पतंजली षटकार. चांगला फटका पाहिला ऋतिक. का म्हटलं जातं मला छोटा केतन मात्रे. त्याचा उदाहरण दिलाय मैदानाच्या आतमध्ये दाखवून आपल्या संघाला. काय फटकेबाजी. वाह. पुन्हा एकदा सज्ज झालाय केतन. छोटा केतन पाहता आपण. हो हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवला. काय फटका आहे आणि फटक्यामध्ये ताकद सुद्धा तेवढी आहे. चेंडू जाईल सीमा पार. मामाच्या म्हशीकडे षटकार. काय सांगायचं आहे गड्या पिसाला यो. याला निकी काय खायला दिला तुम्ही. बेकार. काय सांगायचं आहे निकी चायनीज भेल खाऊन आला का काय हो. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थोडासा महागडा ठरलाय गोलंदाज. काय फटकेबाजी पाहतो आपण. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतो आपण. काय षटकार मारल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस आणि षटकारांचे हॅट्रिक. हा चेंडू जाईल लांबच लांब. आउट ऑफ द पार. माइटी हिट. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक हा तिसरा षटकार पाहिला आपण. काय फटकेबाजी. वा काय सांगायचं. आता गाडी तुलाच भेटेल गड्या.
बेकार. झाला दादा, गाडी तुझ्या नावावर झाली गड्या, काय सांगायचं आहे आता. नको. पुन्हा एकदा तयार झालाय थोडासा गोलंदाजावरती दबाव पाहतो आपण. 3 चेंडूवरती 3 षटकार आणि टोटल पाहत आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो चांगला फटका पाहतोय. गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू 3 षटकार आल्यानंतर हा चौथा चौकार पाहतो आपण. काय फटकेबाजी, वाह. तर मैदानाच्या आतमध्ये मात्र धावांचा पाऊस पडतोय. छोटा केतन बाबा बाबा बेकार पिसालाय गड्या. बॅटिल कुल्लू लावून आला का काय भर पावसात. धडाड पडल्या उपटी घालायला लागलाय. बॉलर सावध गड्या. हो पुन्हा एकदा बाबा 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 भांडी कशा शॉट. चेंडू जाय सीमा पार. हा येतोय चौथा षटकार बेकार. काय सांगायचं आहे गड्या. नको जीव झालाय. बॉलर सावध गड्या. तू मेलाच आता. तुला आता घरी गेल्यावर लय भोशाड्या देतील गड्या. काय सांगायचं आहे. नको. टोटल 5 आहे. 70 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 षटकामध्ये 42 होते आणि त्यानंतर मात्र किती धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. 28 धावा. पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस मात्र मिस टाइम फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का प्रश्न पडला आता. तिसरीसाठी मात्र फलंदाज बाद झालाय. दमलाय केतन दमलाय. आणि पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धावा पाहतोय 72 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि 73 धावेचं लक्ष ठेवलंय. चला दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल अंबरनाथ गाव जर आपण आला असाल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचा. आंबे संघाचा संगणक आलाय. चांगली फटकेबाजी पाहिली आपण. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेला. आई गावदेवी खरड संघाने टोटल बनवल्यात टोटल 72 आणि 73चं लक्ष ठेवलंय. त्याचा एकमेव कारण मात्र शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या. टोटल 30 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. बॅटरांची नावं काय?
हरीश पाहता आणि त्याच्या सोबतीला हरीश आणि रोहितची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. आणि लबर बॉलमध्ये ना किती धावा असू द्या, त्या धावा सेफ नसतात, यावरती लक्ष असू द्या. या धावा जर बनवल्यात त्या तुम्हीही बनवू शकता, यावरती लक्ष असू द्या. आणि लब्बर बॉलचा म्हणजे कुठलाही टार्गेट सेफ नसतो. लब्बर बॉलमध्ये किती धावा बनवू शकतात. चला पंच बापू, गाड्या आपण लगेचच सोडायच्यात. चला बापू, गाड्या सोडा आपण. आई गावदेवी प्रसन्न बिंजोड बिंजोड बिंजोड. 11,11,000 रोख रक्कम पारदर्शिक. 11 बोकुड 11 बालद्या दिल्या जातील. चला बापू, गाड्या सोडा. पहिलाच गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती 73चं पाठलान करत असताना सलामीने जोडीला पाहतो आपण. चांगली खंबे फलंदाज. हो पहिला चेंडू हुक केला, आउट ऑफ द पार. माइटी हिट, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणि पंचाने हा बीमर घोषित केला. बिना पायल के बजे घुंगरू, छम छम छम. ज्या प्रकारे तुम्ही सुरुवात केली आहे त्या प्रकारे आम्ही सुद्धा सुरुवात करून म्हणजे 7:30 लागली, पनवती लागली आहे. काय सांगायचं, बेकार काम झालाय गड्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आणि षटकाराने सुरुवात केली आहे फलंदाजाने. तुम्ही धावा बनवल्यात, आम्ही बनवू शकतो, हे मात्र उदाहरण दिलंय मैदानाच्या आतमध्ये. 73 धावा, 73 धावेचं पाटलान करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आणि त्यानंतर पंचाने हा चेंडू भीमर घोषित केला. म्हणजे टोटल 7 धावा मिळतील. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. राईट आर्म ओर द विकेट. ओहो, पुन्हा एकदा उडवलाय आणि A1 क्वालिटीचा त्याच दिशेने हा पुन्हा एकदा मारलेला ब्रँडेड षटकार. काय फटकेबाजी, वाह. मैदानाच्या आतमध्ये एका चेंडूवरती तब्बल धावा खर्च केल्या, तब्बल 13 धावा. काय सांगायचं गड्या, म्हटलं जातो ना 3 तारा पावणे 12. 3 तारा पावणे 12 ना. एवढ्याही पावसाळ्यात मात्र आता 4 ठेव पोरा. काय सांगायचं आहे, नको जीव झाला याचा. झाल्या बॉलर तुझ्या किडनॅप फेल. काय सांगायचं आहे, फासल्या लागल्या फासफूस कराय गड्याच्या. नको जीव झालाय. पुन्हा एकदा सज्ज. हो चांगला चेंडू पहा. या चेंडूवरती विचार केला ना, थोडीशी गती कमी केली होती. त्यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहिला चेंडू आणि डॉट चेंडूची सांगता. 2 चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करत असताना पाहतो बिरकावलाय पुन्हा एकदा. काय फटका, वा. फटका मात्र अचूक होता. चेंडू जाय सीमा पार, आउट ऑफ द पार. माइट हिट, षटकार. पण अशीच मात्र थोडासा हल्ला चढवला जातोय. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पाहतो आपण आता 3 चेंडूमध्ये तब्बल आशिषने धावा खर्च केल्यात. तब्बल 19 धावा, भरपूर धावा खर्च केल्यात. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल आशिष या गोलंदाजाला. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी करावी लागेल. गेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज हरेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू पाहतो आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, त्याच्या आवाक्याच्या बाहेर हुलकावणी दिली. चेंडू गेलाय सीमा पार. हा येतोय धनधनी चौकार. आपण आणि या चौकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. अजूनही मात्र विचार केला धावा बनवायच्यात 50. धावेचा पाठलान करत असताना थोडासा आशिष महागडा ठरलाय. पहिला षटक मात्र सुरू असताना टोटल पहिला 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हो पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो झेल सोडलाय का मॅच, हा प्रश्न पडला आता. काय सांगायचं आहे गड्या, नको जीव झालाय आता तुना. मॅच गेली मरू दे खड्ड्या. या 2-3 उपट्या घाला पहिले. काय सांगायचं आहे, नको जीव झाला याचा. क्या सोडली का मॅच गड्या,
नको जीव झाला आता तुझा. तू घरी गेला का तुला लय भोशाड्या देतील आता. पुन्हा एकदा सज्ज झाला. एक चांगला फटका पाहतोय. जवळ हा झेल होता. शेवटच्या मुवमेंटला झेल सोडलाय. हो शॉर्ट टॉप लेनचा चेंडू. चेंडू जाईल सीमा पार. आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या मदतीने पाहतो आपण पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 30. ज्या प्रकारे मला सुरुवात केली होती आई गावदेवी खरड संघाने त्याच प्रकारे सुरुवात केली आहे. डाऊलपाडा ह्या संघाने काय सुरुवात केली आहे. संख्या पाहतो आपण जमा केली आहे. अजूनही विचार केला मात्र सुरुवात मात्र दमदार केली आहे. आता चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू मध्ये बनवायचे तब्बल 43 धावा आणि 43 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. आता मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करायची आहे. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती जर्सी क्रमांक 21 सौरभ पाहतो आपण. चांगली गोलंदाजी करायची आहे सौरभला. अशीच थोडासा मागडा ठरला जरूर मात्र ही कमबॅकिंग गोलंदाजी करायची आहे. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस वरती फुल टोल उचल केलाय. चेंडू जाय सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय फटका होता. आता विचार पडला हा खरड संघाच्या संघनायकाला. करायचं काय मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे आशिषने सुरुवात केली त्याच प्रकारे मात्र सौरभने सुरुवात केली आहे. षटकार खालाय पहिल्या चेंडू मध्ये. पुन्हा एकदा कमबॅकिंग गोलंदाजी करायची आहे सौरभ. पुन्हा एकदा सज्ज झालाय. काय फटकेबाजी. तुटून पडलाय हा फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फसवलाय. यावेळेस मात्र फिरकीचा जादू दाखवलाय सर्व सौरभने. अशीच तर गोलंदाजी करायची आहे. त्यानंतर मात्र विकेट किपरच्या माध्यमातून पाहताय आपण आशिष म्हात्रे या खेळाडूला चांगली गोलंदाजी करायची आहे. या धावा मात्र रोखायच्या आहेत. 73 धावेचं पाठलाग करत असताना धावपटलावरती धावा लागला गेला तब्बल 36. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर हा चेंडू मात्र चांगला आहे. पाहतो आपण. फिरवलाय चेंडू आणि हीच तर कला दाखवायची मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू मात्र थोडासा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला. फुल टॉस पडला आणि षटकार खालाय. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट फेकलाय सौरभ या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल टॉस लो फुल टॉसचा चेंडू. एकच धाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 37 आकड्यावरती आणि सिंगलच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. हरेश पहा. रोहित एक चेंडू केला. एक चेंडू मध्ये मात्र 6 धावेचं योगदान दिलाय. हो पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. माइट हिट. रोहितचा विचार केला. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आहे रोहितचा. काय फटकेबाजी. काय सांगायचं आहे. रोहित काय खाऊन आलाय गड्या बेकार. धडाड पडल्या उपटी घालायला लागलाय. षटकार आला. षटकाराच्या पद्धतीने पाहतो. पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय 43 आकड्यावरती. हो यावेळेस मात्र उंच गेलाय. आकाशात उडलाय. स्वतः गोलंदाज आलाय. विकेट किपरला चान्स दिले मात्र यावेळेस मात्र चांगला झेल आणि रोहितला मात्र माघारी परतावा लागेल. पहिला गडी घरात पहिला आदरा. पहिली साडी साथी निष्ठ पणवती अपशकून. पहिलं लपडं पाठीमाग. चला यानंतर मात्र अंबरनाथ गाव आपला संघनायक लगेचच पाठवा. त्यानंतर आंबे संघाचा संघनायक लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवा. लगेच आपण नाणेफेकी करणार आहोत. हा सामना संपल्यानंतर लगेचच मात्र सामना स्टार्ट होईल यावरती लक्ष असू द्या. आंबे संघाचा संघनायक आलाय तर त्यानंतर अंबरनाथ गाव या संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. टोटल 5 आहे. 43 आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही मात्र 30 धाबीची गरज आहे आणि यावेळेस मात्र पाहतो आपण 12 चेंडू मध्ये बनवायच्या 30 धाबा.
चला अंबरनाथ गाव संघाचा संघनायक आपण लगेचच आमच्यापर्यंत जॉईन व्हायचा. हो हो, चांगला चेंडू वेगाने बीट केला या चेंडूने. मात्र असेच चेंडू मात्र फेकावं लागतील. गोलंदाज पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अतुलला पाहतो आपण. आणि नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये करण. नाणेफेकी मात्र केली जाईल दोन्ही संघाच्या माध्यमातून. एका साईडला पाहतो अंबे गाव आणि त्यानंतर मात्र अंबरनाथ गाव पाहतो. हे दोन्ही संघाचे संघनायक आमच्यापर्यंत जोडले गेलेत. आणि त्यानंतर पाहतो आपण पहा, कदाचित हा रन आउट होता. मात्र थोडासा गोलंदाजाने थोडीशी घाई केली आहे आणि नाणेफेकी जिंकली यावेळेस अंबरनाथ या संघाने. मात्र आपला डिसिजन काय असेल आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवा. एक धाव मिळेल. एका धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 44 या आकड्यावरती. पाच चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये कदाचित आशिषने थोडीशी घाई केली का काय बॉल फेकण्यासाठी. मात्र कदाचित रन आउट होता. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चेंडू पर्यंत पोहोचेल का हा प्रश्न पडला आता. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय चौकार. कदाचित झेल होता, झेल पकडायचा होता. क्रिकेटमध्ये म्हटलं जातो ना बाई, पकडा झेल तर जिंका आपण क्रिकेटचा खेळ. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातो बाई, छोट्या छोट्या चुका आहेत ना त्या शेवटच्या मुवमेंटला भोगावा लागतात. आणि त्याच चुका मात्र आई गावदेवी खरड संघाला मात्र या चुकांची किंमत मात्र मोजावी लागेल. 73 धाबेचं पाटलान करत असताना डाऊलपाडा संघ पाहतो आपण. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आणि अंबरनाथ संघाने मात्र नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हो हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा चेंडू खाली पाहतो आपण. आशिष करणं मात्र चुका होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. झटका क्रमांक लागलाय डाऊलपाडा या संघाला, दुसरा झटका. पहा, कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली या षटकामध्ये. चौकार जरूर आलाय. त्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण. या गोलंदाजाच्या माध्यमातून अतुल या गोलंदाजाने चांगली कमबॅकिंग गोलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये सूरज मात्र सूर्याची किरण दाखवेल का मैदानाच्या आतमध्ये. विजयाची किरण मैदानाच्या आतमध्ये दाखवेल का हा प्रश्न पडला आता. चांगली फटकेबाजी करायची आहे. विचार केला टोटल पाहिली आपण. धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 48 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 रेसर 73 धाबीचं पाटलान करायचं. आणि 73 धाबीचं पाटलान करत असताना तिसरा षटक मार्गस्थ असताना पाहतो अतुल हा गोलंदाज कमबॅकिंग गोलंदाजी फेकत असताना मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज झालाय अतुल. राईट अमोर द विकेट. हो, गेंद मारना चाहते थे वासी में, गेंद गई है काशी में. जखम मांडीला इला शेंडीला झाला या फलंदाजाच्या. लेग बाईसच्या स्वरूपात एकच धाव. आणि एका धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 49 या आकड्यावरती. म्हणजे एक कमी 50 आणि 73 धाबीचं पाटलान करायचं. म्हणजे अजूनही विचार केला तर अजूनही 24 धाबीची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये डाऊलपाडा या टीमला. आणि जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ना आपण सलामी वीर हरेश, तरी मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतो. पहा, झेल उडाला होता. जवळपास क्षेत्ररक्षण नाहीये. एकच धाव का? एकच धाव. एका धावेच्या मदतीने पाहतो आपण 3 षटकाचा वादविकेट संपला गेलाय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल पाहतो आपण 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही समीकरणचा विचार केला 6 चेंडू मध्ये बनवायच्या 23 धावा. आणि या 23 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत डाऊलपाडा या संघाला. चांगली सुरुवात. विचार केला ना अतुलने चांगली गोलंदाजी केली आहे. कमबॅकिंग गोलंदाजी फेकली अतुलने. फक्त 7 धावा खर्च केल्यात अतुल या गोलंदाजाने. आणि एक विकेट सुद्धा आपल्या नावावरती ठेवलाय. आता हा प्रश्न पडला आहे गावदेवी क्रिकेट संघ पाहतो आपण खरड संघाला. चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवायचा. या 23 धावा सेफ आहेत का नाही हा प्रश्न पडला आता आशिष मात्रेला. हे रहा नहीं जाता अलग ही तडपे भाई. मैदानाच्या आतमध्ये पाहताय गुरु
ध्रुव पाहताय आणि ध्रुवने मात्र झेल सोडला होता. त्या ध्रुवने मात्र आता ध्रुवच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय आणि या 23 धावा रोकेल का हा प्रश्न पडला आता मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय रोहित. हरेशला पाहता आपण हरेशच्या बॅटमध्ये आपण चांगली फटकेबाजी पाहिली आहे. टोटल षटकार आपण पाहिला हरेशच्या बॅटमध्ये 4 षटकार पाहिल्यात चांगली फटकेबाजी करत असताना. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू पहा. जसे जसे चेंडू डॉट येतील तसा मात्र खरं संघाचा जल्लोष पाहता आपण. यावेळेस मात्र टप्पा जसा पडलाय ना तसा डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हा चेंडू मात्र पुन्हा एकदा चांगला आहे. चांगला चेंडू पाहतो आपण. चांगला चेंडू बॅक टू बॅक. दुसरा चेंडू मध्ये आता विचार केला ना 4 चेंडू मध्ये तब्बल 23 धावा मारायचे आहेत. हो झाला आता झाला का काय सांगायचं आलं. ज्याची वाह केली तर गाड्याची हाती वाढली का काही सांगाय नको आलं. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पा गोलंदाजाचा विचार केला ना वन बाउचा विचार केला. चांगला चेंडू मात्र फेकण्याचा प्रयत्न थोडासा उचली जास्त मिळाली. हो यावेळेस मात्र तडाका चेंडू जाईल आउट ऑफ द पार. माइट हिट A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय फटका होता आणि या फटक्यामध्ये ताकद सुद्धा होती. आता मात्र समीकरणचा विचार केला 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत तब्बल 16 धावा. म्हणजे 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके मारणं गरजेचं आहे. एखादा चेंडू जर मिस झाला तर सामना हातातून निसटू शकतं. यावरती लक्ष असू द्या. आणि लब्बर बॉलचा विचार केला ना तर या बॉलमध्ये काही कारनामे घडले जातात आणि मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू मध्ये बनवायच्या 16 धावा कंपल्सरी बनवायच्या. यावरती लक्ष असू द्या. चेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेचा नियम पाहता आपण. 3 चेंडू 3 मध्ये बनवायच्या 16 का गोला भाई किसके ऊपर गिरेगा देखा जाएगा मैदान के अंदर. हा प्रश्न पडलाय. म्हटला जातो ना मामा ठाकुर सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा भाई. झिंगो. आता गोलंदाजावरती थोडासा दबाव. फलंदाजावरती दबाव पाहताय आपण. फलंदाजावरती जर गोलंदाजाने एक चेंडू चांगला टाकला तर मात्र सामना गोलंदाजाच्या बाजूने झुकल आणि जर चेंडू मध्ये खराब टाकला तर फलंदाजाला पुन्हा एकदा संधी मिळेल. हा प्रश्न पडलाय आणि फलंदाजावरती भरपूर दबाव असेल. मी तर म्हणेन एखादा चेंडू मात्र मिस झाला तर सामना हातातून निसटू शकतो. यावरती काय सांगायचं आहे. नको जीव झालाय गड्या. आता नको जीव झालाय. नाही आलं नाही की हेडली झोंबली का काय. हेडली झोंबली गाड्याला काय सांगायचं आहे. टोटल पाहत आपण धावपटलावरती धावा लागला गेला तर बल 58 धावा. अजूनही विचार केला 3 चेंडू मध्ये बनवायच्यात 15 धावा कंपल्सरी बनवायच्यात. बापू गाड्या सोडा आपण. काटा किर लढत मैदानाच्या आतमध्ये. काय सांगायचंय. नको जीव झालाय गाड्या. आता ना गडी आटपयो यो 32 कांड्याचा भगत लागेल आलं तवा गडी आटपलो. काय सांगायचंय. नको जीव झालाय. आता पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 3 चेंडू आणि बनवायचे 14 धावा. काय सांगायचंय. नको 3-14 पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतोय. फटक्यामध्ये ताकद सुद्धा तेवढीच नजाकत सुद्धा तेवढी. चेंडू आउट ऑफ द पार. माइट हिट A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आता पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. जसा सामना जवळ येतोय तसा मात्र पारड बदलतोय आणि रंग बदलतोय मैदानाच्या आतमध्ये हा सामना. आता मात्र 2 चेंडू मध्ये बनवायचा तब्बल 9 धावा. 8 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. आता एखादा चेंडू जर डॉट आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा बनू शकतो आई गावदेवी वी खरड संघ. आणि एखादा षटकार आला तर शेवटच्या चेंडूवर सामना जाईल यात मात्र कुठली शंका नाहीये. म्हणजे दोन्ही संघाच्या माध्यमातून बॅलन्स सामना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये.
आणि 50 धावेसाठी फक्त आणि फक्त 6 धावा पाहतो आपण. फलंदाज हरेश पहा एकाती किल्ला लढवतो मैदानाच्या आतमध्ये. हरेश सलामीला आलाय, तिथून सुरुवात केली आहे या फलंदाजाने. पापा या फलंदाजाचा विचार केला ना हा सामना जिंकून देईल का प्रश्न पडला आता डाऊल पडा या टीमला. 2 चेंडू मध्ये बनवायच्यात 8 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. हा प्रश्न पडला आता. एखादा चेंडू मात्र चांगला फेकायचा आहे गोलंदाजाला. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केला, चेंडू आउट ऑफ द पार. माइट इट A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आता मात्र समीकरण चेंज झालंय. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 71 धावा. आता विचार पडलाय आशिष म्हात्रे या खेळाडूला. एक चेंडू मध्ये बनवायच्या 2 धावा. एक चेंडू मध्ये 2 या 2 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. पहा याच खेळाडूची मात्र याच फलंदाजाची झेल सोडली होती या गोलंदाजाने आणि त्या गोलंदाजाची मात्र आता त्या झेलची किंमत मैदानाच्या आतमध्ये मोजावी लागते. टोटल पाहिल्या या धावा फलंदाजाच्या टोटल 50 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. चांगली फटकेबाजी पाहतो आपण. एक चेंडू आणि 2 धाबीची गरज मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाच्या फासल्या फासफूस झाल्या किडनॅप फेल. काय सांगायचंय नको. हृदयाचा ठोके चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एक चेंडू 2 धाबीची गरज. दोन धावा कंपल्सरी बनवायच्यात आणि या 2 धावा मात्र बनवेल का हा प्रश्न पडलाय. चेंडू डॉट फेकेल का आज सामना जिंकेल हरेश. पाहतो आपण 50 धावा कंप्लीट झाल्यात. दोन्ही संघाच्या फास्टफूट करत असताना पाहतो आपण. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये काही चेंजेस आणत असताना पाहतो. एक चेंडू 2 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. बापू गाड्या सोडा आपण. एक चेंडू 2 ची गरज. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. चांगला फटका पाहतो आपण. चेंडू जाईल एक टप्पा घे चेंडू सीमा पार. हा येतो ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. सामना जिंकलाय हडलक आई गावदेवी खरड संघ. चला यानंतर अंबरनाथ गाव मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच उतरायचं आहे. 20 चेंडू मध्ये तब्बल 54 धावा. काय फटकेबाजी वा दमदार खेळ राहिलाय. एक हाती किल्ला लढवला या फलंदाजाने आणि या सामन्याचा सामना बी ठरलाय नो डाऊट. हरेश 54 धावा. 20 चेंडू मध्ये 54 धावा कुठून काढल्यात. काय फटकेबाजी राहिली वा.